हॅलो, गुड मॉर्निंग. आता आपण आलेलो आहे आपला मनालीतला एक फेमस पॉइंट आणि त्याचं नाव आहे हमता पास. हमता पास पॉइंट आहे तो असा आहे सगळीकडे बर्फाची चादर आहे. तुम्ही बघताय आता वरती कसं कसं आहे. कसं आहे. 15 किलोमीटरचा घाट आहे. ते वरती आहे एकदम हमचा पास. आम्ही शहाणपणा केला, आम्ही बाईकवर यायला लागलो आणि आमची 7-8 किलोमीटर बाईक आली की पण रस्ता पूर्ण बर्फानं आच्छादलेला होता. बाईक पुढे पुढे जाते आमची, माग 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 यायला लागली. तेवढ्यात मॅडमला कसं तरी उतरवलं. उतर म्हणलं उतर. मला बी बाईकचं काही जजमेंट सापडलं नाही, पण बाईकला काय होऊन दिलं नाही, मला बी काही झालं नाही. खाली उतरलो हळूच आणि तिथूनच आम्ही माघारी परत फिरलो. मग खाली गेलो 7-8 किलोमीटर. तिथं बाईक लावली आणि तिथून 4 व्हीलर केली. 4 व्हीलर बी अशी साधी सुधी स्विफ्ट 4x4 व्हेकल. त्याच्यात बी थार येते आणि ती अजून बऱ्याच कंपन्या येते त्यांच्या, त्या स्पेशली डिझाईन केल्यात बर्फातनं जाण्यासाठी. मग त्याच गाड्यांमध्ये घ्यायचं. आता तिथनं आमचं येणं किती घेतलं माहितीये का इथपर्यंत येईपर्यंत? 3,500 रुपये. आणि ड्रेसचे आणि आमचे ड्रेसचे 500 म्हणजे 4,000 रुपये गेले. पण पैसा वसूल आहे, कारण ते तिथून येतानाच आपल्याला ते असा डेंजर रस्ता आहे का नाही, 3,500 म्हणजे काहीच नाही असं वाटतं. त्यांचं 1,000 ते 1,500 पेट्रोलच जातं त्यांचं. त्यामुळे 3,500 काही जास्त नाही. आणि आज 3,500 आहे. तुम्हाला ते घेऊन येणार इथं. तिथं 2-3 तास तुम्ही आरामात बर्फात खेळू शकता, फिरू शकता. तिथं वर ट्रेकिंगला जाऊ शकता वरच्या टोकापर्यंत. 3 तास फिरून त्याच्यानंतर तुम्हाला परत खाली सोडणार. त्याचे 3,500 आहे. म्हणजे सर्कल गेट असतं काय? सोलांग व्हॅली हा तिथला फेमस पॉइंट आहे. पण आज काय झालंय, क्रिसमस आल्यामुळे खूप टुरिस्ट आहे तिकडं. आणि सोलांग व्हॅलीला जायला कम्प्लीट 12 किलोमीटर आहे. पण तिथं 2 तासाचा जाम लागलेला आहे. पूर्ण 2 तास. त्यामुळे तिकडे जाऊन काहीच फायदा नाही. इकडे बघा अजिबात पब्लिक नाही, एकदम रिलॅक्स आहे. भीड नाही. तिकडचं म्हणजे गर्दी नाहीये आणि एकदम भारी पॉइंट आहे, असं म्हणजे निवांत फिरण्यासारखं. 2-3 तास आरामात घालवू शकतात. म्हणजे मनालीला आलं आणि इकडे जर नाही आलं ना तर मग काही उपयोगच नाही. मनालीतला हा लय फेमस पॉइंट आहे. तुम्ही पण या कधी आला तर. आता काय करतो आम्ही, थोडंसं एन्जॉय करतो बर्फाचं. ठीक आहे, ओके, गुड.